नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहे बघा हादेवाद येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग बोकाळे यांच्या शेतामध्ये त्यांचा जो सिमलाचा प्लॉट आहे तो बघण्यासाठी आणि त्यांनी कसं नियोजन केलंय, काय प्रॉडक्ट वापरलेत, कसा रिझल्ट घेताय याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधणार. नमस्कार. नमस्कार. आज आपण एक प्रगतशील शेतकरी जे आमचे मित्र पण आहेत, त्यांच्या शेतात शिमला मिरचीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे. त्यांना जे काही फोनवर ट्रीटमेंट सांगितलं त्यांनी घेतलंय. तर त्यांना जे सांगितलं होतं आपण त्यांच्या शब्दात आपण त्याच्या काय परिणाम झाला आणि काय रिझल्ट आला त्यांच्या शब्दात विचारणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पांडुरंग कारभारी काळे. बरं. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 76 66 54 90 79. बरं. तुम्ही आता ही तुमची मिरची किती आहे पूर्ण? 1 एकर. 1 एकरमध्ये तुम्ही शिमला लावलेली आहे. हो. ह्या शिमला मिरचीमध्ये ह्या तुमच्या 2 साऱ्या दिसतात बघा. हां. एकदम ग्रेनरी हिरव्यागार आहे आणि हां. टॉपच्या आहेत. हां. आणि बाकीचा जो पाठीमागचा प्लॉट दिसतोय थोडासा, थोडा फरक आहे. तर ह्या प्लॉटमध्ये तुम्ही काय चेंजेस केला असेल? ते आपल्या वरच कंपनीचं विमिक्स सोडलं होतं याला 2ला. हां. अव्वल. म्हणजे अगोदर ज्या 2 साऱ्या आहेत, तुम्ही फक्त 2 साऱ्यांना वरचं ह्युमिक सोडलं हो. आणि काय तुम्ही बुरशीनाशक वर सोडलं असेल. बुरशीनाशक सोडलं. आणि पाठीमागच्या ह्याला तुम्हाला काय वाटतंय बुवा समजा तुम्ही 2 याला सोडलं तर असं? या 2 मध्ये आणि त्या बाकी साऱ्यामध्ये फरक पडला जास्त. हां, हां. ग्रीनरी, फुटवे. म्हणजे तुम्ही बघू शकता, पांढऱ्या मुळ्या जर चांगल्या असल्या, टॉप असल्या, तर ग्रीनरी म्हणा आणि फुटवा पण चांगला आहे. आणि मेन म्हणजे आजच्याही टेम्परेचर म्हणजे 36, 37, 38 टेम्परेचर असल्यामुळं तरी सुद्धा मिरची एकदम टॉप आहे. आणि पाठीमागचं आता त्यांनी सोडलंय नवीनच. म्हणजे इकडचं त्यांनी आधी 2 साऱ्याला अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर बाकीच्या प्लॉटला त्यांनी सोडलं. तर म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय हे ह्युमिक एकदम चांगलं आहे बुवा शेतीसाठी? ते रिझल्ट आपल्या समोरच आहे ना 2 साऱ्यासाठी. हं, हं. म्हणजे जर आज बघितलं तर शेतकऱ्यांचं जे ह्युमिक सोडल्यामुळं एवढा रिझल्ट म्हणजे आज वरचं जर प्रॉडक्ट बघितलं तर टॉप आहे. आणि ते टॉप असं का शेतकऱ्याच्या अनुभवातून त्या प्रॉडक्टचा रिझल्ट येतोय ते महत्वाचं आहे. नाहीतर मग कंपनी सांगते टॉपच आहे. पण मग शेतकऱ्याला रिझल्ट आला म्हणजे ते त्या प्रॉडक्टचा एकदम टॉप रिझल्ट आपल्याला पकडला येतो. म्हणजे तुम्हाला हे प्रॉडक्ट चांगलं वाटलं बुवा वापरायला. 100%. खरंच. तर तुमची मिरची पाहून एकदम भारी वाटलंय आणि हे 2 साऱ्याला तुम्ही सोडले, अनुभव घेतला आणि एकदम टॉपच्या वाटतात. आणि पाठीमागचंही पण टॉपचं होईल हां. आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळो. अजून तुम्ही थोडीशी हे नियोजन चांगलं करून आणखीन उत्पन्न मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमचा प्लॉट खूप छान आहे. याबद्दल खरंच चांगलं वाटतंय. धन्यवाद.